ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद निलंबित करण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली। बार काउन्सिल ऑफ इंडियाने ही स्थगिती दिली तर महाराष्ट्र आणि गोवा काउन्सिल बोर्डाने सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद निलंबित करण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आलेली आहे। बार काउन्सिल ऑफ इंडियाने ही स्थगिती दिलेली आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत या बातमीच्या संदर्भातले पोहोचवतात। अमोल, खरं तर असीम सरोदेंना हा मोठा दिलासा आहे। काही दिवसांपूर्वी त्यांची सनद रद्द करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलने घेतलेला होता आणि त्यामुळे 3 महिने त्यांची सनद रद्द करण्यात आलेली होती। मात्र याला असीम सरोदे यांच्याकडून आव्हान देण्यात आलेलं होतं आणि ज्यामध्ये बार ऑफ काउन्सिल इंडियाने ही स्थगिती आहे ती दिलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा असीम सरोदे यांना ती सनद रद्दच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यामुळे त्यांना आता त्यांची जी वकिली आहे ती करता येणार आहे। खरं तर राज्यपालांविषयी असीम सरोदे यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये एक वक्तव्य केलेलं होतं, ज्या वक्तव्यावरून असीम सरोदे यांची सनद रद्द करावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती आणि ती मान्य करत 3 महिने त्यांची सनद रद्द करण्याचा निर्णय हा बार काउन्सिलने घेतलेला होता। पण याला इंडिया काउन्सिलमध्ये असीम सरोदे यांनी आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतर आज हा महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यामध्ये असीम सरोदे यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। नवाब मलिकांना विशेष पीएमएलए कोर्टाचा झटका पाहायला मिळतोय। तर नवाब मलिकांच्या विरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले तर 19 डिसेंबर पासून दैनंदिन सुनावणीला या प्रकरणात आता सुरुवात होणार आहे। तर नवाब मलिकांच्या या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते। नवाब मलिकांना कोर्टाने मोठा झटका दिलेला आहे। आरोप निश्चिती करण्यात आल्यानंतर आता दैनंदिन सुनावणी देखील या प्रकरणाच्या संदर्भात सुरू होणार आहे। अजित पवार माध्यमांशी बोलतायत, थेट तिकडे जातोय। तशा पद्धतीने 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून रक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे। तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो, परंतु अजून जुन्या त्यांच्या इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्याप्रवण भागामध्ये देण्याच्या बद्दलचे पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्याचे 2 सेंटर सुरू करायची, त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे। त्याला काहीतरी 60 एकराच्या पुढं जागा लागते आणि ते सेंटर फॉरेस्टमध्ये सुरू करायचे। फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे। त्याचा बाकीचं जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार राज्य सरकार मिळून फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यात मार्ग होते, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जे काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही काळजी आणि खबरदारी ही SP, कलेक्टर, CO या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे आणि ते जेवढ्या गतीनं बिबटे पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं। 1 बाय 1 आज ती पण चर्चा झाली, त्याच्या संदर्भामध्ये सरकारला अशी विनंती करतो, आधीचे केस येतात काही प्राणी असे आहेत की त्यांना तुम्ही मारू शकत नाही, परंतु काही प्राणी त्यातनं काढले तर
एक्झॅक्ट नाव सांगता येणार नाही तुम्हाला. तर त्यांना मग तुम्हाला मारता येईल. तर तशा पद्धतीने हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नाही. हे उसामध्ये त्या नर मादीला त्यांचा म्हणजे मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण 4-4 पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं 8 पिल्लांची पैदास वर्षभरात होते. त्याच्यामध्ये प्रमाण इतकं वाढलंय, तिथं पाणी आहे, तिथं ऊस आहे.